स्टेरिंग कंट्रोलिंगसाठी स्टेरिंग नंतर आपल्याला वाहनामध्ये ब्रेकची आवश्यकता आहे. आपल्याला गाडी एका ठिकाणी थांबवायची असेल, दुसऱ्या ठिकाणी थांबवायची असेल, गाडी जर एका ठिकाणी तुम्हाला जर 5 मिनिटासाठी जर कुठे तुम्ही ब्रेकचा ऑपरेट करता, सिग्नलवर थांबायचं असेल तुम्ही ब्रेकचा ऑपरेट करता. ब्रेक शिवाय गाडी जर कंट्रोल करायची असेल, गाडीचं तुमचं कंट्रोलिंग करायचं असेल तर ब्रेकची आवश्यकता तुम्हाला असते. ब्रेक आपण कुठल्याही गाडीचं वाहन थांबवण्यासाठी किंवा सिग्नलवर थांबवण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते? ब्रेकची आवश्यकता असते. आता याची जर व्याख्या पाहायची असती तर डेफिनेशन म्हटलं, व्याख्या म्हटल्यानंतर आपण काय म्हणू शकतो? तर गाडी पाहिजे त्या ठिकाणी थांबवण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता असते? ब्रेक सिस्टीमची आवश्यकता असते. गाडी पाहिजे त्या ठिकाणी थांबवण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता असते? ब्रेकची आवश्यकता असते. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला ब्रेकची आवश्यकता असते. कंट्रोलिंग म्हटल्यानंतर तर ऍक्सिडेंट पासून वाचवण्यासाठी सुद्धा आपल्याला ब्रेकची गरज असते. जर आपण पाहिलं तर वाहन थांबविणे याचा आपण प्रिन्सिपल म्हटलं होतं. प्रिन्सिपल वाहन थांबविण्यासाठी ब्रेकची आवश्यकता असते. आणखी कशासाठी आवश्यकता असते? वाहन थांबविणे, त्यानंतर सिग्नलवर गाडी थांबविण्यासाठी, सिग्नलवर गाडी थांबवण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता असते? ब्रेकची आवश्यकता असते. तसेच गाडीवर नियंत्रण करण्यासाठी सुद्धा आपल्याला कशाची आवश्यकता असते? ब्रेकची आवश्यकता असते. ब्रेकचे मूळ तत्व काय असते? ब्रेकचं मूळ तत्व काय? काय करते ब्रेक? मूळ तत्व काय ब्रेकचं? घर्षण. गाडीचं ब्रेकचं मूळ तत्व आहे, मूळ तत्व आहे घर्षण. घर्षणच्या तत्वावर ब्रेक सिस्टीम कार्य करते. तुम्ही पहा ना, गाडी जेव्हा तुम्ही ब्रेक मारता तर काय होते? जो व्हील आहे, व्हील काय? व्हीलचा आणि टायर जमिनीचं काय येते? संबंध येते. म्हणजे जेव्हा तुम्ही ब्रेक ऑपरेट करता, ब्रेक ऑपरेट केल्यानंतर काय होते? गाडी तुमची काय होऊन जाते? थांबते. त्यामध्ये काय होते? घर्षण होते. जसं आपण पाहतो का आपण चालत असताना चालतो म्हटलं तर आपल्या पायाचं काय होते? घर्षण. तुमचे बूट तुम्ही पाहता का? घासले जातात. चप्पल म्हणा किंवा बूट म्हणा तुमचे घासले जातात. म्हणजे इथं काय होऊन राहिलं? तुमचं घर्षण होऊन राहिलं. त्या घर्षणच्या तत्वावर काय असते? ब्रेक सिस्टीम ही ऑपरेट केली जात असते. म्हणजे कायनेटिक एनर्जीच्या घर्षणामुळे हीट एनर्जी मध्ये रूपांतर करण्याच्या क्रियेला आपण काय म्हणू? पण घर्षण म्हणू. म्हणजे कायनेटिक एनर्जीचे हीट एनर्जी, कारण जेव्हा घर्षण होते तुम्ही हातावर हात घासले तर काय होते? गरम होते. म्हणजे घर्षण होऊन राहिलं ना. दोन पार्ट मध्ये तुम्ही जर घेतलं तर घर्षण होऊन राहिलं. कायनेटिक एनर्जीचे हीट एनर्जी मध्ये रूपांतर, म्हणजे तुमचे हात तुमचे गरम होऊन राहिले. तसंच जेव्हा रोडनं तुम्ही म्हटलं तर टायर काय होतो? व्हील काय होते? गरम होते. तर हे या तत्वावर ब्रेक सिस्टीम काय करते? कार्य करत असते. तर आता यामध्ये ब्रेकचे मुख्य 2 प्रकार पडतात. ब्रेकचे प्रकार म्हणून आपण टाइप्स ऑफ ब्रेक. ब्रेकचे प्रकार जसं 2 प्रकार म्हटल्यानंतर कोणते? फूट ब्रेक, फूट म्हणजे, आणि दुसरा ब्रेक कोणता? हँड ब्रेक. जे पायाने ऑपरेट होते त्याला आपण काय म्हणू? फूट ब्रेक म्हणू. जो पायाने ऑपरेट होतो त्याला फूट ब्रेक म्हणू. आणि जो हाताने ऑपरेट होतो त्याला आपण कोणता म्हणू? हँड ब्रेक. जसं उदाहरण घ्यायचं झालं तर हाताने ऑपरेट होणारा ब्रेक म्हटलं तर आपण कोणता? जी मोटरसायकल आपल्याला दिसते, मोटरसायकलवर जेवढे आपण पाहतो का हाताने आपण काय करतो? ब्रेक ऑपरेट करतो आणि ब्रेक लावतो. फूट ब्रेक याचं उदाहरण द्यायचं, हँड ब्रेकचं उदाहरण द्यायचं असेल तर मोटरसायकल देता येते. मोटरसायकल आणि
गाडी मधला फोर व्हीलर मधला पार्किंग ब्रेक, फोर व्हीलर मधला पार्किंग ब्रेक, पार्किंग ब्रेक सुद्धा त्याचं काय आहे उदाहरण आहे. पार्किंग ब्रेक सुद्धा उदाहरण. अरे फुट ब्रेक म्हटल्यानंतर फोर व्हीलर मध्ये आपण काय करतो, पायाच्या सहाय्याने आपण काय करतो, ब्रेक दाबतो. त्यामध्ये काय येते, फोर व्हीलरचं आपण उदाहरण देऊ शकतो. फोर व्हीलर सगळ्या प्रकारच्या, फोर व्हीलर म्हटलं तरी फोर व्हीलर, सिक्स व्हीलर, हे काय जी आपण पायाने ऑपरेट करतो. यामध्ये काय डिस्क ब्रेक सुद्धा वापरला जाते, मेकॅनिकल ब्रेक सुद्धा वापरले जाते. हे वेगळ्या प्रकारचे जे ब्रेक सिस्टीम वापरले जाते या तत्वावर कार्य करते. यानुसार आपण पाहतो का गाडीची गती कमी करण्यासाठी, याचा ब्रेकचा उद्देश म्हटल्यानंतर काय गाडीची गती कमी करण्यासाठी, सुरक्षित ड्रायव्हिंग साठी, अपघात टाळण्यासाठी. कारण एखादा अचानक आडवा आला तुमच्या, एखादा अचानक आडवा आल्याबरोबर आपण काय करतो, ब्रेक ऑपरेट करतो. ब्रेक ऑपरेट करून काय करतो, गाडी आपण काय करतो, कंट्रोलिंग करतो, स्लो करतो, थांबवतो. किंवा हळूहळू आपल्याला गाडी कंट्रोल करायची असेल तेव्हा सुद्धा आपण काय करतो, ब्रेक ऑपरेट करतो. आता याच्यानुसार ब्रेकचे प्रकार पडतात. ते आपण दोन पाहिले का, फुट ब्रेक आणि हँड ब्रेक. फुट ब्रेक म्हणजे जो पायाने आपण ऑपरेट करतो त्याला फुट ब्रेक म्हणू, आणि जो हाताने ऑपरेट करतो तो आपण हँड ब्रेक म्हणू. फुट ब्रेक मध्ये उदाहरण द्यायचं झालं तर फोर व्हीलर कुठलंही देऊ शकतो आपण, आणि हँड ब्रेक म्हटल्यानंतर त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर आपण कुठलं, मोटरसायकलचा जो ब्रेक आपण ऑपरेट करतो तो काय झाला, हाताने जनरली आपण वापरतो. जे पायाने सुद्धा आपण त्याचा वापर केला जाते.